नाही, खरं तर आपण पाहतोय का जे निर्णय या 5-6 वर्षात घेतले याच्यामुळं प्रचंड नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्याचं झालं आहे. एकतर जेव्हा भाव वाढतं तेव्हा रोखण्याचा प्रयत्न करायचा आणि कमी भाव असला तेव्हा हस्तक्षेप मात्र सरकार थांबवतं. कमी भावात हस्तक्षेप का केला जात नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक स्थिर भाव देण्याची खरं तर गरज आहे. तर ठीक आहे, याच्या खाली गेला नाही पाहिजे, याच्यावर ते विकला नाही गेला पाहिजे, असा एक स्थिर भाव आपण जो काढतो आहे तो पण चुकीचा काढला. हे प्रत्येक शेतकऱ्याबाबत होतं, तो सोयाबीन असू दे का कापूस उत्पादक शेतकरी असू दे. मुळात तुम्हाला ग्राहकाचे संबंध जर जोपाचे आहे, ग्राहक तुम्हाला जर पालखीत बसवायचा आहे किंवा ग्राहकाला नाराज होऊ द्यायचं नाही आहे, तर त्याचा मारा तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यावर का घेता? काय होतं, सरकार काय करतं का ग्राहकाचा फायदा शोधत असताना स्वतःच्या खिशात हात टाकत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या खिशात हात टाकतो. आणि हा जपकट आहे, हा सरळ सरळ डाका आहे. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यावर हा डाका टाकणं बंद जर केला तर कांदा उत्पादक शेतकरी सुखी होते. तुम्हाला स्वस्त द्यायचं आहे पण कोणाच्या खिशात हात घालून, तर शेतकऱ्याच्या खिशात हात घालून स्वस्त द्यायचं आहे. ही जी हरामखोरी आहे ही थांबली पाहिजे, ही नालायकी आहे. ते कुठलाही पक्ष असू दे, काँग्रेसने तेच केलं आणि भाजपा पण तेच करत आहे. दोनही पक्षामध्ये काही वेगळे धोरणं आहे का शेतकऱ्याबाबत, आणि हे घेऊ शकतं का? मला माहीत आहे, मी जेव्हा विधानसभेमध्ये एक लक्षवेधी आला होता, कांद्याचे भाव वाढले होते तेव्हा ते ग्राहकाला परवडत नाही म्हणून मी एकटा बोललो होतो त्या लक्षवेधीमध्ये का भाऊ कांद्याचे भाव वाढले तर तुम्ही लक्षवेधी आणली, कांद्याचे भाव कमी झाले, मातीमोल विकायला लागले, तेव्हा लक्षवेधी का आलीत नाही सभागृहात? 288 आमदारापैकी मी एकटा उभं राहिलोय का? असं का होतंय? आखरी भाव वाढले त्याचा फायदा घेऊ द्यायचा नाही आणि भाव कमी झाले तेव्हा हस्तक्षेप करायचा नाही, म्हणजे त्याला कायम तोट्यात ठेवायचं आहे, असं एक धोरण आहे. आणि त्यालाच खरं तर वार करायचा आहे आम्हाला. आणि ते या निवडणुकीत त्याचा खऱ्या अर्थानं तो आम्ही पाहतोय, काँग्रेस असू दे का भाजपा असू दे, त्याच्यावर वचपा काढू. फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे. जातीपाती धर्मावर जसे लोकांचं संघटन तयार होतं किंवा लोक तिकडे वळतं, त्यापेक्षा शेतकरी शेतमजूर यावर राजकारण होणं महत्त्वाचं आहे, या मुद्द्यावर राजकारण होणं महत्त्वाचं आहे आणि सगळं राजकारण त्याच्याभोवती फिरणं महत्त्वाचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं एक उन्नतीचं पाऊल पडू शकतं. पण तुम्ही समाधानी आहात का केंद्राने जो आता निर्णय घेतलेला आहे? माझं काय म्हणणं आहे, आता तुम्ही निर्यात शुल्क का, तुम्हाला माहीत आहे एकंदरीत होणारं उत्पादन आणि त्याच्यामध्ये घेतलेला निर्णय, ह्या ताळमेळ शेतकऱ्याला किती फायदा देऊन जातं हाच मोठा विषय आहे. आणि आता उद्या आपण पाहतोय का प्रचंड मागच्या वर्षी झालेलं नुकसान यावर्षी भरून कसं निघणार? मग झालेलं नुकसान भरून देण्याची काय व्यवस्था आहे? किमान चढ उतार निधी तरी तुम्हाला देता येतं का? ते पण देत नाही. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार जेथपर्यंत शेतकरी हिताचं म्हणून स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही आहे. मवियामध्ये मुख्यमंत्री पदासाठी आत्तापासूनच चढाओढ सुरू झाली. नाना पटोले एका बद्दल दावा करतात, दुसरीकडे रश्मी ठाकरेंचं नाव पुढे येत आहे. मला असं वाटतं का तो त्यांचा प्रश्न आहे आघाडीतला, लोक ठरवण ना. कसं आहे, पक्षानं जरी ठरवलं तरी आखरी शेवटचा पर्याय, शेवटचा हा जो आहे हस्तक्षेप आहे तो लोकांचा आहे. लोक ठरवणार कोण मुख्यमंत्री पाहिजे, कोण नाही पाहिजे. हा त्यांचा अंतर्गत त्यांनी जरी कलह हा निर्माण केला तर याच्यातून स्पष्ट होते का तुम्ही एक संघ नाही. तुमचा एक संघ अजून आतापासून पदासाठी तुम्ही आहे का लोकांसाठी आहे, हे प्रश्न आता इथं खरं तर त्याचं उत्तर आघाडीनं दिलेलं आहे का आम्ही पदासाठी आहे, जनतेसाठी नाही. पहिले मुख्यमंत्री कोणते ठरवा, मग आम्ही लोकांसमोर जाऊ. तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे. पण यालाच जोडून की वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत त्या म्हणतात की सुप्रिया सुळे किंवा रश्मी ठाकरे या दोघांपैकी एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतो. नाही, हे माझं काय मत आहे, या राज्यात सध्या प्रश्न काय आहे, तुम्ही मुख्यमंत्रीचा चेहरा घेऊन जायचा आहे का लोकप्रश्न घेऊन जायचा आहे, हे आघाडीनं ठरवणं गरजेचं आहे. तुम्हाला चेहराच घेऊन जायचं असेल तर मग प्रश्नाला तिलांजली द्या आणि चेहरे घेऊन उभे राहा. तुम्ही तिसरी आघाडीची घोषणा कराल लवकर अशा पद्धतीचं वातावरण होतं, पण ते काही पुढे
पुढे चाललंय, म्हणजे होणार आहे की नाही? होणारच आहे. तिसरी आघाडी नाही, महाशक्ती निर्माण करू. ही जे आघाडी आहे आणि काय म्हणते युती आहे, आमची शक्ती राहील आणि ते जनतेची शक्ती राहील. पण कधीपर्यंत घोषणा होईल आणि कोण कोण असणार आहे त्यामध्ये? उद्या आता आमची एक बैठक आहे, ज्यात राजूजी शेट्टी, राजे आणि आंबेडकर, प्रकाश आंबेडकरचे चुलत भाऊ जयदेव काकोटा आंबेडकर, राजदत्त आंबेडकर वगैरे, आणि काही मुस्लिम संघटन पण आहे. त्याचे वैचारिक बैठक आमची होईल. मुद्दे उद्या सगळे क्लिअर होईल आणि ते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीत जाऊ. पण सर्व 288 जागा लढून काय म्हणजे का बरं लढू शकत नाही? लढू ना. आणि का लढावं नाही? कसं आहे, 75व्या वर्षात काँग्रेस या बोटावरचा थुका त्या बोटावर, हे नाहीतर ते नाहीतर हे, इथंच ते फिरत आहे. सत्ता ही विकेंद्रीकरण असलं पाहिजे. जेपर्यंत सत्ता गोल सगळ्या इकडे फिरत नाही आणि त्याला अनेक पर्याय उभे राहत नाही. सरळ विषय आहे. एका गावात एकच किराणा दुकान असलं तर मक्तेदारी होते, 2 असते तर थोडी मक्तेदारी कमी होते. तिथं जर 4-5 झाले तर मग ग्राहक स्वस्त भाव भेटतं. हे तर उदाहरण आहे. आणि मग अनेक पक्ष जर निर्माण झाले आणि दावेदारी जर वाढली तर निश्चितच काम करणाऱ्याला अधिक काम करावं लागतं. कामाशिवाय पर्याय उरत नाही. आपण महायुतीतून बाहेर पडणार म्हणजे थोडक्यात? आम्ही जो प्रस्ताव दिला होता त्यामध्ये अजून काही विचार झालेला दिसत नाही. आम्ही जे संभाजीनगरला आंदोलन केलं त्यावर चर्चा करायला सांगितली होती. त्यांच्याकडून उत्तर येत नाही, याचा अर्थ त्यांनाच महायुतीत ठेवायचं नाही असं दिसतं. महायुतीमध्ये अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील, त्यांच्या हस्ते वर्षावर गणपती बाप्पाची पुढची आरती होईल असं अमोल मिटकरी म्हणतात. अमोल मिटकरी हे प्रवक्ता आहे. अजितदादांना असं म्हटलं तर कदाचित आपण त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि प्रवक्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आहे, त्याच्यानं मला वाटतं त्यांच्या बोलण्यावर मीडियानं किती दखल घ्यावी हाही प्रश्न आहे. महायुतीमध्ये गिरीश महाजन देखील म्हणतात की भाजपचा मुख्यमंत्री झाला तर देवेंद्र फडणवीस. दोन्ही इकडे काय आहे, आघाडी म्हणतं मी मुख्यमंत्री होतोय आणि युती म्हणतं मी मुख्यमंत्री होतोय. आमचं म्हणणं आहे का हे सगळ्या आघाडी आणि युती यांचं लक्ष फक्त मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे. आमचं लक्ष जनतेवर आहे. हा फरक आहे, तो दाखवू. मुस्लिम संघटनांना सोबत घेणार असं बोललात. MIM एक मोठी संघटना आहे राज्यात, त्यांच्यासोबत काही आम्ही MIM किंवा एकदम प्रखरता जिथं आहे तिथं आम्ही हात टाकू नये. आमचा मुद्दा धर्मजातीच्या पलीकडे खरं तर कष्टकरी शेतकऱ्याचा आहे आणि हक्काच्या लढाईचा आहे. आखरी मी गेल्या 20 वर्षापासून जे लढाई लढतो, दिव्यांगाची असेल, शेतकऱ्याची असेल, प्रत्येक जातीतला जो गरीब घटक आहे आणि जो कष्टकरी आहे त्याच्यासाठी ही लढाई आहे. MIMची प्रखरता आम्हाला सहज शक्य होणार नाही पचवणं आणि ते लोकांना पण होणार नाही. म्हणून धार्मिक कटुता निर्माण करणारे कोणतीही पार्टी असू द्या तिथं थोडंसं आम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करू. भाऊ एक मिनिट, आपण सत्तेमध्ये होतात आत्ता ह्या सरकारमध्ये, तरी देखील आपण सत्तेतनं बाहेर पडून तिसऱ्या आघाडीचा पर्याय शोधलेला आहे. तुम्हाला महायुतीबरोबर जावं असं पुढच्या विधानसभेला का वाटत नाही? नाही, मला असं वाटतं का जे काही राजकारण आता आपण यावेळेस जी काही स्थिती आहे, राजकीय अवस्था आहे, ही अतिशय विचित्र अवस्थेमध्ये आहे. आणि अशा वेळेस आपण हात मारला पाहिजे आणि तो हात शेतकऱ्यासाठी मारता आला पाहिजे. उद्या जर आम्ही चांगल्या पद्धतीचे जर आमचे उमेदवार निवडून आले तर मग आमच्या मुद्द्यावरच सरकारमध्ये बसू, नाही तर सरकार बनवू. महत्त्वाचं आहे का अशी वेळ आहे जी शेतकरी शेतमजुराच्या बाजूनं जाऊ शकतं. आणि मग अशा वेळेस आपण आत्ताच जर अशा ही खेळी आम्ही शेतकऱ्यासाठी, रयतेसाठी करतो आहे. आणि या खेळीमध्ये जर आम्ही यशस्वी झालो तर मला वाटतं या देशातलं हे राज्य शेतकरी शेतमजुरासाठी एक वेगळं न्याय देणारं असेल. दिव्यांग वंदना पगार आहे ज्या नाशिकच्या आहे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. तुमची देखील त्यांनी माझी भेट झाली, त्यांच्यावर कारवाई पण सुचवली आपण. आज झालं तर आज पुन्हा भेट घेऊ आणि त्यांची एक बैठक पण आपण मुख्य सचिवाकडे लावण्याचा प्रयत्न करतोय. इथला CS थोडासा जो आहे तो खूप त्रासदायक आहे. पाहू, नाही मानलं तर कानपटीत हाणू. भाऊ, यालाच धरून असा मुद्दा आहे बाळू मार्कड, ज्याला 47% इतकं प्रमाणपत्र नाशिकमधून देण्यात आलं. फेरपडताळणीमध्ये अवघा तो 1% निघतोय.
या संपूर्ण यंत्रणे या सगळ्या याच्यावर आपणच कलेक्टर स्तरावर समित्या नेमलेल्या आहे. आता कलेक्टर कशा पद्धतीनं काम करतं मला माहीत नाही आणि आमची थोडासा सध्या हा 1.5 महिना आमच्यासाठी राजकीय अस्तित्वाचा आणि महत्त्वाचा आहे. तरी आपण ते लक्ष घालू. म्हणजे मला असं वाटतं का कलेक्टरला जर लावलं नाही तर मग प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आंदोलन करून त्याला वेगळ्या प्रकारचं, कारण जे नाही आहे ते जे दिव्यांग नाही आहे ते जर दिव्यांगाचा फायदा घेणारी औलाद असेल तर ते अफजलखानासारखी फाडली पाहिजे. हो, पण मागच्या वेळेस मनोज जरांगेंचं आंदोलन थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केलेले होते. आता पुन्हा एकदा ते आंदोलनाला बसलेले आहेत कालपासून. मला असं वाटते का सर्व पक्ष एकत्र होऊन राज्याचा जातीय तणाव जो आहे तोही कमी होईल आणि केंद्रातच का बरं आपण OBCमध्ये अधिक 10% जागा जर वाढवून घेतल्या, कारण OBCमधल्या काही जागा तर आता 19 का 20% फक्त आता प्रॉपर OBCमध्ये आहे, बाकी VJNT आणि भटक्या जमातीमध्ये गेल्या. एकंदरीत तिथलं OBCची टक्केवारी म्हणजे असलेली संख्या जर मराठा गृहीत धरून जर आपण गेलो तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि केंद्रावर जो 27% OBCला देण्याचा जो काही प्रयत्न झाला तो सगळ्या राज्यामध्ये समसमान असू शकत नाही. काय झालं आहे का केंद्रानं केंद्रस्तरावर हा निर्णय झालेला आहे, पण प्रत्येक राज्यामध्ये काही राज्यामध्ये SC कॅटेगरी कमी असू शकते, OBC जास्त असू शकतं किंवा ओपन कमी असू शकतं तर आव्हान हे जास्त असते. तर राज्यस्तरावर हे निर्णय घ्यायचं केंद्रानं जर एक व्यवस्थित प्रयत्न केला तर मला वाटतं एक चांगला फायदा होऊ शकतं आणि OBCला ओपनमधले 10% इथं जर वाढवून घेतले तर मराठ्याचा व्यवस्थित होईल आणि OBCचं नुकसान पण होईल नाही. दोनही गोष्टी साध्य करता येईल. आपण पुन्हा भेट घेणार आहात. राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य होत आहेत, संजय राऊत काल असं म्हटलेत की राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे आणि रशियामध्ये ज्याप्रमाणे विरोधकांना संपवण्याचा डाव आहे तसा भारतात सुरू आहे. नाही, याला जोडून संजय गायकवाड काही दिवसापूर्वी म्हटले की 11 लाखांचं बक्षीस देऊ राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला. आज अनिल बोंडे असं म्हणतायत की त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे. मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात त्यांनी कुठल्या वक्तव्यावर हे बोलले हे फार महत्त्वाचं आहे आणि काही जरी असलं तर राजकारणाचा स्तर जपणं फार महत्त्वाचं आहे. कुठल्या गोष्टी आपण उद्या तुम्ही याच्यापेक्षा खालची भाषा बोलू शकता, तो त्याचा प्रश्न आहे व्यक्तिगत, पण ते मीडियानं काय दाखवावं हा तुमचासुद्धा प्रश्न आहे. काय दाखवू नये आणि काय दाखवलं पाहिजे, काही बंधनं मीडियानं सुद्धा पाळले पाहिजे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.